आपल्या सर्वांना माहीतच आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकांचा आज निवडणुका आहेत आणि त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सर्व मतदार आज घरातून बाहेर पडतोय आणि मोठ्या प्रमाणात मतदानाचा आपला हक्क बजावताना आपल्याला पाहायला मिळतोय। काय नक्की प्रतिक्रिया आहे लोकांच्या आपण जाणून घेणार आहोत मतदान करून आल्यानंतर। लोकांना एवढंच आव्हान करतो की ज्या भारताचं संविधान जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं, या संविधानाने आपल्याला प्रत्येक या भारतामध्ये जे आपल्याला मताचा अधिकार दिलाय, हा प्रत्येक व्यक्तीने या भारतामध्ये प्रत्येकाने आज या महाराष्ट्राचं इलेक्शन आहे विधानसभेचं, तर प्रत्येक नागरिकाने हा आपला अनमोल हे जे मत आहे हे वाया न घालवता घरी न बसता प्रत्येकाने आपलं मत बजावून योग्य तो उमेदवार निवडून देऊन हे आपलं जे संविधानिक अधिकार आहे, जी लोकशाही आहे, हे नागरिकांनी बजावावं असं सगळ्यांना मी मावळ तालुक्यातल्या सर्व नागरिकांना आवाहन करतो। मी मावळ तालुक्यातील सर्व जनतेला असं आवाहन करेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधानिक हक्क दिलेला आहे आणि तो हक्क प्रत्येकाने बजावला पाहिजे। तुमचं एक मत हे अमूल्य मत आहे। हे एक मत जर तुम्ही देऊ शकला नाहीत तर तुमच्या त्या संविधानिक हक्काला काही अधिकार राहणार नाही। तो तुम्ही प्रत्येक भारतातील प्रत्येक नागरिकाने हा बजावला पाहिजे। येणाऱ्या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सर्व मावळवासियांनी उत्स्फूर्तपणे असा प्रतिसाद देऊन या आपल्या येणाऱ्या उज्ज्वल नेतृत्वासाठी योग्य मतदान करून योग्य उमेदवाराला आशीर्वाद द्यावा ही विनंती। राष्ट्रहितासाठी आणि धर्मासाठी प्रत्येकाने आपलं मतदानाचं कर्तव्य पार पाडा आणि 100% मतदान कसं होईल यासाठी प्रयत्न करा। महाराष्ट्र राज्यात जेवढे जे मतदार आहेत सर्वांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजवावा आणि शांततेत आपला हक्क बजवावा ही महाराष्ट्राच्या जनतेला विनंती। 100% मतदानाचा हक्क बजवावा त्याच्यासाठी आपण प्रत्येकाने मतदानाने हक्क आम्ही मतदान केले, तुम्ही मतदान करा। आम्ही मतदान केले, तुम्हीही करा। आज 20 नोव्हेंबर विधानसभेची निवडणूक आज पार पडत आहे। सर्वांना एक नम्रतेचे आवाहन करतो की सर्वांनी जास्तीत जास्त आपल्या लोकशाहीचा अधिकार बजवायचा आहे। सर्वांनी घराच्या बाहेर पडून आपल्या मतदानाचा हक्क बजवायचा आहे, हीच नम्रतेची विनंती करतो। मतदान करा। सर्व लोकांनी आपला मतदानाचा हक्क हा सर्वांनी व्यवस्थितपणे बजवावा अशी मी सर्वांना कळकळीची विनंती करतो। मतदान हे झालं पाहिजे। मी आवाहन करतो या ठिकाणी की सर्वांनी आपलं मतदान करावं। मतदान जागृतीला मी प्राथमिकता दिलेली आहे आणि 100% मतदान होण्याची मी आशा बाळगतो। लोकांनी बऱ्यापैकी आपला जो मतदानाचा अधिकार आहे तो बजावलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आज या कामशेत या ठिकाणी आपण खरं तर या प्रतिक्रिया घेतोय। मोठ्या प्रमाणात लोक बाहेर पडलेले आहेत आणि आपला अधिकार बजावताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। नक्की मतदान किती कोणाला कसं होणार आहे हे तर आपल्याला नंतर कळणारच आहे, पण आज लोक मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात हे आपल्याला सगळ्यात महत्त्वाची या ठिकाणी आपल्याला गोष्ट पाहायला मिळते। सायदी वार्तासाठी मी प्रफुल्ल कामशेत।